निर्घृण हत्या करण्यात आली आहे। खोपोली येथील हा धक्कादायक प्रकार आहे। मंगेश काळोखेंची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला। काळोखे हे शिवसेनेचे कार्यकर्ते। त्यानंतर राजकीय प्रतिक्रियाही समोर आलेली आहे। खोपोली येथील हा धक्कादायक प्रकार, तर निवडणुकीच्या वादातूनच ही हत्या झाल्याची शंका उपस्थित करण्यात येते। पोलीस या संदर्भातला अधिक तपास करत आहेत। खोपोलीतला पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला, त्यातूनच काळोखेंची निर्घृण हत्या करण्यात आली असावी, मंत्री भरत गोगावलेंचा राष्ट्रवादीवर थेट आरोप आहे। अत्यंत दुःख होतंय, कारण निवडणुकीचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि एक आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय, हे दुर्दैवी बाब आहे। कारण ते त्यांना काळोख्याच्या पत्नीला म्हणजे काळोख्यांना ते निवडणुकीत हरवू शकले नाहीत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। कारण हा सगळा खेळ त्यांचाच दिसतोय, कारण त्यांचेच उमेदवार